तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्जेब्राचा सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन बघणार आहोत. तर त्या अगोदर प्रॅक्टिस सेट 2.1 सुरू करण्या अगोदर सुरुवातीला याचं इंट्रोडक्शन बघूया. तर या ठिकाणी इंट्रो मध्ये काय आहे, सर्वात पहिले पडणारा प्रश्न म्हणजे असा की व्हॉट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इक्वेशन in which variable has a power 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ते इक्वेशन ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा पॉवर 2 असतो. मॅक्सिमम पॉवर किती असतो? 2 असतो. हे लक्षात ठेवायला हवं. आणि याचा स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन या स्वरूपात असतं ax² + bx + c = 0. ज्याच्यामध्ये x हा काय आहे? व्हेरिएबल आहे. ज्याच्यामध्ये x हा व्हेरिएबल आहे आणि a b c हे आहेत रियल नंबर. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ते इक्वेशन ज्याच्यामध्ये मॅक्सिमम पॉवर किती असतो? 2 असतो. हॅज मॅक्सिमम पॉवर 2. ओके. आणि याचा स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ax² + bx + c = 0. स्टँडर्ड फॉर्मचा मीनिंग या ठिकाणी असा होतो की स्क्वेअर असलेला जो व्हेरिएबल असेल तो सुद्धा पहिले असेल, त्यानंतर व्हेरिएबल असलेला पॉवर असलेला व्हेरिएबल आणि शेवटी c म्हणजे कॉन्स्टंट नंबर असतो कुठल्या डेटाची संख्या. आणि या स्टँडर्ड फॉर्म मध्ये a b c हे आहेत रियल नंबर आणि x हा आहे व्हेरिएबल. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे, याच्यामध्ये जो a हा जो रियल नंबर आहे तो त्याची किंमत कधीही 0 असू शकत नाही. a इज नॉट इक्वल टू 0. सो हे बेसिक गोष्टी आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन विषयी. जसं की आपण लिनिअर इक्वेशन मध्ये बघितलं होतं की ज्या इक्वेशन मध्ये पॉवर 1 असतो तो लिनिअर इक्वेशन आणि दुसरा आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याच्यामध्ये पॉवर मॅक्सिमम पॉवर किती असतो? 2 असतो. ओके. आणि तो स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. सो आता आपण यानंतर आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट 2.1. सॉरी 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन असा आहे, राइट आय नीड टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. या ठिकाणी तुम्हाला कुठली तरी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्यायचे आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला फक्त स्टँडर्ड फॉर्म माहित असावा हवा. जसं की स्टँडर्ड फॉर्म आपला काय होता तो ax² + bx + c = 0. ज्याच्यामध्ये a b c हे रियल नंबर म्हणजे कुठलेही तुम्ही नंबर या ठिकाणी टाकू शकता आणि सोबत x हा व्हेरिएबल घ्यायचा. जसं की मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल a च्या ठिकाणी 2 टाकलो, x² ॲज इट इज, b च्या ठिकाणी 3 टाकलो, x ॲज इट इज आणि c म्हणजे कुठला तरी एक नंबर फॉर एक्झाम्पल 6. ओके. तर या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म वरून या ठिकाणी काय एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला 2 लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितो हेच आताचं 2x² + 3x + 6 = 0. आणि दुसरं एखादं एक्झाम्पल कुठलं पण आहे 4x² + 5x - 8 प्लस मायनस तुम्ही या ठिकाणी साइन चेंज करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या युक्ती घेऊन क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येतं. यानंतरचा दुसरा क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे यानंतरचा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्यामध्ये पहिला क्वेश्चन देत आहे तुम्हाला x² + 5x - 2 = 0. सोपा आहे. क्वेश्चन आहे की दिलेले जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, दिलेले जे इक्वेशन आहे तर त्यापैकी कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का ते तुम्हाला या ठिकाणी डिसाइड करायचं आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं इंट्रोडक्शन मध्ये
की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ते इक्वेशन ज्यामध्ये व्हेरिएबलचा पॉवर मॅक्सिमम पॉवर किती असतो 2 असतो. मग या ठिकाणी व्हेरिएबल हा x आहे आणि त्याचा पॉवर किती आहे 2 आहे. सो देअरफॉर यस इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन because variable highest power is okay. सिम्पली लिहायचं मला फक्त काय करायचं आहे की इक्वेशन बघायचं आहे की पॉवर डिग्री त्याची किती असेल फक्त आणि फक्त जास्तीत जास्त डिग्री किती असेल 2 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके अदरवाइज नाही. आपल्याला फक्त यामध्ये हेच बघायचं आहे की व्हेरिएबलची हायेस्ट डिग्री 2 असायला हवी हायेस्ट पॉवर 2 असायला हवा. त्यानंतरचा एक क्वेश्चन y इक्वल टू 5y मायनस 10. ओके या ठिकाणी पण हे इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल हा y आहे. मग या व्हेरिएबलचा या y या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे. मग देअरफॉर यस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन because variable highest power is okay. तर अशा प्रकारचे सोपे सोपे इक्वेशन्स आहेत. तुम्हाला फक्त मी परत सांगतोय की इक्वेशन मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला काय बघायचं आहे की व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असायला हवा. ओके त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे याच्यामध्ये y square plus 1 upon y equal to 2. आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं डिसाइड करायचं आहे. मग याच्यामध्ये काय करणार हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे सुरुवातीला. याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागते आणि त्यासाठी बाबा काय होईल या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. ते असं y square plus 1 upon y equal to 2. या ठिकाणी y square च्या खाली काही नाही म्हणजे या ठिकाणी 1 आहे. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल y multiplied by y square that is a y cube. 1 multiplied by 1 that is a 1. y multiplied by 1 that is a y equal to 2. So therefore y cube plus 1 ही डिवाइड मध्ये असलेली टर्म हा y डिवाइड मध्ये असलेला तुझ्या याच्या मल्टिप्लाय मध्ये आणि मिळेल काय ते 2 आहे. मग या इक्वेशनला बघितल्यानंतर इथं हायेस्ट पॉवर दिसत आहे. मग तुम्हाला इक्वेशनची डेफिनेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन माहिती आहे की याच्यामध्ये व्हेरिएबलचा पॉवर किती असायला हवा फक्त आणि फक्त 2 परंतु ते किती आहे 3 आहे. सो देअरफॉर हे इक्वेशन आहे का नाही आहे. नो इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज व्हेरिएबल हायेस्ट पॉवर is not 2. ओके तर अशा प्रकारचे फार सोपे प्रश्न आहेत. हे बोर्डाच्या एक्झामला हे 1 मार्काला विचारलं जातं. फार सोपा आहे. यानंतरचा एक क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे x plus 1 upon x equal to 2. सुरुवातीला हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. म्हणजे त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं होतं ऍक्च्युअली याला सॉल्व्ह करू लागतं. तसंच जसं आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं त्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करूयात आणि बघूयात. सो x plus 1 upon x x च्या खाली डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल x multiplied by that is x square 1 multiplied by 1 that is 1 x multiplied by 1 that is x. ओके सो हे डिवाइड मध्ये टर्म त्याच्या मल्टिप्लाय मध्ये तो मिळालेला इक्वेशन काय आहे x square plus 1 equal to x multiplied by 2 that is 2x. मग या इक्वेशन मध्ये आपण डिग्री किती आहे हायेस्ट पॉवर किती आहे तो 2 आहे. व्हेरिएबल मध्ये हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे. पण ऑब्वियसली हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल. सो यस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन because highest power is variable, highest power is 2. ओके यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर दुसरा प्रश्न आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आहे 5वा m plus 2 second bracket m minus 5 equal to 0.
सुरुवातीला याला ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घ्यायला लागेल. यामध्ये या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार m minus 5 या प्लस 2 पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार m minus 5 equal to 0. So m multiplied by m, that is m square. m multiplied by 5, that is 5m. 2 multiplied by m, that is 2m. 2 multiplied by 5, that is 10. And plus minus getting minus is equal to 0. मग या ठिकाणी काय होईल 5m minus 5m plus 2m. 5m plus 2m, that is minus 3m. 5m मधून 2m काढले 3m राहिले. 5 ही मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा असतं आणि हे वजा 10 दशक असतं. मग इथं व्हेरिएबल कुठला आहे आता m आहे. व्हेरिएबल x असू शकतो, m असू शकतो, कुठलाही असू शकतो. जसे की इथं y होता, इथं पण x होता. व्हेरिएबल चेंज होईल. फक्त तुम्हाला याच्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये बघायचं आहे की डिग्री आपल्याला किती पाहिजे 2 पाहिजे. ओके, हायेस्ट डिग्री किती पाहिजे 2 पाहिजे. मग या ठिकाणी m चा पॉवर हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणून यस इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन because variable highest power is 2. यानंतर शेवटचा प्रश्न आहे तो 6व्या याच्यातला m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 3m. या इक्वेशन मध्ये तुम्हाला दिसत आहे की m हा व्हेरिएबल आहे परंतु हायेस्ट डिग्री किती आहे 3 आहे. इथे 2 आहे परंतु हायेस्ट किती आहे 3 आहे. मग याला सॉल्व्ह करायचं काम आहे. तुम्ही सरळ सरळ लिहू शकता की या ठिकाणी व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 नाही आहे आणि या ठिकाणी 3 आहे म्हणून हे क्वाड्रेटिक इक्वेशन होणार नाही. नो, इट इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन because variable highest power is not 2. हायेस्ट पॉवर व्हेरिएबलचा 2 नसल्यामुळे हे क्वाड्रेटिक इक्वेशन होणार नाही. सो सिम्पली मी या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं की क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला डिसाइड करायला काय हवं की व्हेरिएबलचा पॉवर जास्तीत जास्त पॉवर आपल्याला या ठिकाणी आपल्याला फक्त 2 पाहिजे, तर पेक्षा जास्त करणार नाही. तर चला मग यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो write the following equation in the form a square plus bx plus c equal to 0. Then write the values of a, b, c for each of equation. काय सांगितलं इक्वेशन या क्वेश्चन मध्ये की दिलेले जे खालचे इक्वेशन आहेत ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा, म्हणजे a square plus bx plus c या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा आणि त्यानंतर a, b, c च्या किमती लिहा. अतिशय सोपा असा प्रश्न. हा प्रश्न पण एक्झामला विचारला जातो 2 मार्काला किंवा 1 मार्काला. जसे की या ठिकाणी दिलेला आहे इक्वेशन पहिलं 2y equal to 10 minus y square. ओके, तो सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला काय हवं स्टँडर्ड फॉर्म मध्ये या इक्वेशनला सुरुवातीला लिहायचं. हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही आहे हे कसं ओळखलं का तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्मला बघितल्यानंतर काय दिसतं की व्हेरिएबलचा पॉवर 2 असलेला जो व्हेरिएबल आहे तो सुरुवातीला आहे, त्यानंतरचा 1 असलेला पॉवर असलेला व्हेरिएबल शेवटी आहे संख्या. ओके, असं साध्या आणि सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला. त्या ठिकाणी बघा काय करायचं आपल्याला सुरुवातीला की ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्म मध्ये या इक्वेशनला लिहायचं. मग काय करणार सुरुवातीला बघा याची कंपेअरिंग करणार. कंपेअरिंग ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय असं सुरुवातीला की व्हेरिएबलचा पॉवर 2 असलेला व्हेरिएबल सुरुवातीला असतो. हा मायनस वाय स्क्वेअर तो 2y इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. हा मायनस वाय स्क्वेअर इकडे होऊन जाईल, तो प्लस होऊन जाईल. मायनस वाय स्क्वेअर इकडे आल्यानंतर तो मायनस चा प्लस झाला, तो वाय स्क्वेअर. हा प्लस 2y ऍज इट इज आणि हा प्लस 10 इकडे आल्यानंतर तो होईल मायनस. मग बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय दिसतं की स्टँडर्ड फॉर्म मध्ये हायेस्ट पॉवर 2 असलेला व्हेरिएबल सुरुवातीला y स्क्वेअर सुरुवातीला या ठिकाणी व्हेरिएबल y आहे, नंतर 1 व्हेरिएबल असलेला इथं व्हेरिएबलची डिग्री 1 आहे. ठीक आहे, आणि नंतर शेवटी आहे ती संख्या. आपल्याला काय करायचं आहे की स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणत असताना सुरुवातीला डिग्री 2 असलेला व्हेरिएबल सुरुवातीला हवा, त्यानंतर सिंगल डिग्री असलेला आणि शेवटी संख्या. म्हणजे अशा प्रकारे
स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे इक्वेशन या ठिकाणी मिळालं y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इक्वल टू 0. त्यासाठी काय केलं आपण हा मायनस y स्क्वेअर इकडे घेऊन आलो 2 झाला प्लस आणि हा प्लस 2y दिशेने ठेवला आणि हा प्लस 10 2 झाला मायनस. मग बघा y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इक्वल टू 0. याची कंपेअरिंग केली इथं काय आहे x स्क्वेअर इथं काय आहे y स्क्वेअर. आता किमती काढणार एबीसीच्या ठीक आहे. इथं काय आहे x स्क्वेअर इथं काय आहे y स्क्वेअर इथं काय आहे a इथं काय आहे a परंतु इथं काय आहे इथं काही नाही म्हणजे 1 असतं ठीक आहे. हे लक्षात राहावं. मग y स्क्वेअर सोबत काही नाही म्हणजे कोएफिशियंट 1 आहे मग देयरफॉर a इक्वल टू 1. त्यानंतर x आहे इथे व्हेरिएबल y आहे. इथं कोएफिशियंट कोणत्या सोबत रिअल नंबर कोणता आहे तो b. आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे. इथं y सोबत किती आहे तो 2 आणि शेवटी c मायनस 10 उरलेलं मायनस 10. काय केलं मी सुरुवातीला काहीच नाही. व्हेरिएबल सोबत असलेल्या सुरुवातीची किंमत असते a ची नंतर b ची नंतर c ची. मग a ची किंमत इथं काही नाही म्हणजे 1 होतो b ची किंमत 2 होती दिसतंय त्या ठिकाणी. इथं मायनस 10 आहे मायनस विसरत नको ठीक आहे. तर अशा यानंतरचा प्रश्न आहे की दुसरा बघा x मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस या सुरुवातीला या ब्रॅकेटला सॉल्व्ह करावं लागेल. a मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म्युलाला सोडवतो मी. तो मिळालेला इक्वेशन असेल x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 2x प्लस 3. काय केलं मी याला a मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला सोडवलं. a मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके सो x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 2x प्लस 3. आता काय करणार काय आपण कंपेअर केल्यानंतर comparing with ax square plus bx plus c equal to 0. स्टँडर्ड फॉर्म च्या नियमानुसार सुरुवातीला व्हेरिएबल ची डिग्री 2 असलेला व्हेरिएबल सुरुवातीला आपण x स्क्वेअर आहे नंतर व्हेरिएबल ची डिग्री 1 असलेला व्हेरिएबल नंतर आपण शेवटी काय हवी संख्या म्हणजे याच्यामध्ये संख्या पण दिसते तुम्हाला तिला नाही आहे. काय करण्याला सुरुवातीला हे जी पूर्ण होल टर्म जी आहे ती टर्म इकडे येईल आणि काय होईल x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 ही टर्म दुसऱ्या कशी ठेवली हे सगळी टर्म इकडे करू. हा प्लस 2x इकडे आल्यानंतर तो काय होतोय मायनस आणि हा प्लस 3 बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे आल्यानंतर काय होतोय तो मायनस. सो x स्क्वेअर मायनस 2x मायनस 2x किती झाले मायनस 4x मायनस 3 प्लस 1 मायनस 3 प्लस 1 इज अ मायनस. या ठिकाणी 3 आणि 1 ची सबट्रॅक्शन केली 3 मधून 1 गेले 2 राहिले 3 ही मोठी संख्या आहे आणि मोठी संख्येची चिन्ह मायनस. ओके तर मग हे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळालं वाढलेलं इक्वेशन x स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस 2 इक्वल टू 0 हे आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आले. त्यानंतर काय म्हणतात किमती कशाच्या एबीसीच्या. तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं x स्क्वेअर सोबत किंमत कशाची असते a ची x सोबत कशाची असते b ची आणि शेवटी काय असते c म्हणजे ती संख्या. ओके मग इथं a इक्वल टू पहिली किंमत कशाची असते a ची x स्क्वेअर सोबत काही नाही म्हणजे कोएफिशियंट किती असतो तो 1 असतो. त्यानंतर b ची x सोबत किती आहे मायनस 2 म्हणजे ही b ची किंमत आणि शेवटी c मायनस 2. ओके त्यानंतरचा क्वेश्चन आहे तो थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे तो x स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू मायनस 3 मायनस x. ब्रॅकेट आहे इक्वेशनला सुरुवातीला सॉल्व्ह करून घेणार. मायनस मल्टिप्लाइड बाय 3 देयर इज अ मायनस 3 मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस x मायनस मायनस गेटिंग प्लस. ओके ब्रॅकेट मध्ये गुणाकार असतो लक्षात ठेवायला. मग काय ही होल टर्म इकडे येईल x स्क्वेअर प्लस 5x हा मायनस 3 बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे इकडे आल्यानंतर काय होईल तो प्लस आणि हा प्लस x काय होईल मायनस इक्वल टू 0. So x square as it is 5x minus 1x. 5x minus 1x that is a 4x and plus 3 as it is. आता हे इक्वेशन आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिसेल. कसं काय का तर व्हेरिएबल हायेस्ट डिग्री 2 असलेला व्हेरिएबल तो सुरुवातीला आहे नंतर x आहे आणि शेवटी संख्या आहे. सो नाउ याची कंपेअरिंग करणार. कंपेअरिंग विथ ax square plus bx प्लस इक्वल टू 0. कंपेअर केल्यानंतर तुम्हाला मी अगोदर सांगितलं ए बी ची किमती काढत असताना सुरुवातीची किंमत कशी असते ती a ची. सो a इक्वल टू इथे काही नाही म्हणजे 1 आहे
नंतरची किंमत कशी असते बीची, x सोबत b असतो, स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिसतंय तुम्हाला, स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिसतंय x सोबत काय असतो, b असतो. मग x सोबत किती आहे 4 आहे, म्हणजे ही b ची किंमत झाली आणि शेवटी असतो c आणि ती असते संख्या. ओके, तर अशा प्रकारे तिसरा क्वेश्चन झाला. यानंतर क्वेश्चन बघूया. यानंतर चौथा प्रश्न तो 3m स्क्वेअर इक्वल टू 2m स्क्वेअर minus 9. Okay, so the whole term equal to साइनच्या आपल्याकडे येईल 3m square minus 2m square minus 9 equal to 0. Okay, मग या ठिकाणी काय होईल 3m square minus 2m square याची सबट्रॅक्शन ऑब्वियसली, सो रिमेनिंग टर्म 1m square minus 9 equal to 0. परंतु जेव्हा आपण याची कंपेअरिंग स्टँडर्ड फॉर्मशी करू, comparing with standard form x square plus bx equal to c equal to 0. स्टँडर्ड फॉर्म शी याची कंपेअरिंग केल्यानंतर काय दिसतंय की हायेस्ट पॉवर 2 असलेला व्हेरिएबल सुरुवातीला तो x, परंतु नंतर काय हवा, व्हेरिएबल ठिकाणी x आहे पण इथे काय आहे m आहे, ठीक आहे. पण नंतर काय हवा, m हवा. जसं की इथे x आहे तिथं काय असायला हवं, नंतर m असायला हवं, परंतु इथे m आहे का नाही, पण नाही आहे म्हणजे याचा अर्थ आपण त्या ठिकाणी त्याला कन्सिडर करू 0 आहे. लक्षात आलं तेव्हा. आणि शेवटी काय आहे ती संख्या -9 इक्वल टू 0. आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं जो तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. एबीसी किती मिळणार, सुरुवातीची किंमत कशी असते a ची, मग m स्क्वेअर काही नाही म्हणजे या ठिकाणी 1 असेल, नंतरची किंमत कशी असते b ची, काय इथे किती आहे 0, आणि शेवटी कशी असते c ची, ती आहे -9. ओके, सो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो पाचवा. p 3 प्लस in the bracket 3 plus 6p equal to -5. ब्रॅकेट आहे, सुरुवातीला क्वेश्चन इक्वेशन याला सॉल्व करणार. p multiplied by 3 that is 3p, p multiplied by 6p that is 6p square equal to -5. परंतु स्टँडर्ड फॉर्म मध्ये डिग्री 2 असलेले व्हेरिएबल सुरुवातीला असतं, म्हणून मी या 6p स्क्वेअर ला अगोदर घेतो आणि नंतर प्लस 3p. हे -5 इकडे काय येतो +5, -5 ही टर्म इज इक्वल टू साइनच्या इकडे आल्यानंतर पलीकडे गेल्यानंतर काय होतं प्लस. मग आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, याची कंपेअरिंग करणार. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस इक्वल टू 0. सुरुवातीची किंमत कशी असते a ची, मग या b स्क्वेअर सोबत किती आहे 6 आहे, काही नसेल तर वर घ्यायचं. b ची किंमत दुसरी असते, ती b सोबत किती आहे ते 3 आहे आणि c ची किती आहे ते 5. बघा ना, आपण बरेच इक्वेशन बघितले, व्हेरिएबल चेंज होते याला, x कधी y कधी m कधी p. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फक्त स्टँडर्ड फॉर्म काय सांगतं की सुरुवातीला डिग्री 2 असलेले व्हेरिएबल अगोदर, नंतर 1 असलेला, नंतर शेवटी संख्या. यानंतर शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नातला x स्क्वेअर -9 इक्वल टू 30. चला मग बघूया x स्क्वेअर -9 इक्वल टू 30. या इक्वेशन मध्ये काय होईल, -9 हे +30 माइनस होऊन जाईल इकडे इक्वल टू 0. सो x स्क्वेअर -9 -30 that is 22. ओके, परंतु स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअरिंग केल्यानंतर कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म that is ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. नेहमी इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन या स्वरूपात असतं. व्हेरिएबल जरी चेंज झाला तरी सुरुवातीला डिग्री 2 असलेला व्हेरिएबल सुरुवातीला असतो, नंतर 1 असलेला एकटा आणि शेवटी असते ती संख्या. एवढं लक्षात ठेवायचं. मग इथे काय आहे, x स्क्वेअर सोबतची टर्म आहे, x स्क्वेअर आहे, परंतु x आहे का याच्यामध्ये नाही. मग आपण नाही आहे तर त्याला कन्सिडर काय करणार 0x. आपण त्या ठिकाणी समजू, आपण या ठिकाणी कन्सिडर करू 0x आणि शेवटी काय असते संख्या जी दिलेली आहे ती -22. चला मग आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी आणलं. मग a ची किंमत सुरुवातीला किंमत कशी असते a ची, जी x स्क्वेअर सोबत इथे काहीच नाहीये, काही नाही म्हणजे या ठिकाणी कन्सिडर करणार 1. तो कॉन्स्टंट 1 असतो नेहमीचा, लक्षात ठेवा. आणि b दुसरी किंमत असते b ची, किती आहे 0 आणि शेवटी आहे c -22. साइन मायनस असेल तर मायनस देणं गरजेचं आहे. ओके, तर अशा प्रकारे हा तिसरा क्वेश्चन संपलेला आहे. त्यानंतर चौथा बघूया. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट ऑफ इक्वेशन. ओके,
या ठिकाणी इक्वेशन दिलेलं x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0 आणि समोर दिलेले आहेत ते व्हॅल्यूज x इक्वल टू 1 आणि दुसरी x इक्वल टू मायनस 1. तुम्हाला ठरवायचं आहे याच्यामध्ये x इक्वल टू 1 सुरुवातीला आणि x इक्वल टू मायनस 1 या दोन पैकी कुठल्या व्हॅल्यूज या इक्वेशनचे रूट्स आहेत. रूटचा मीनिंग हे होतो की इक्वेशन मध्ये x इक्वल टू 1 या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x ची किंमत x च्या ठिकाणी 1 टाकून त्याला सॉल्व्ह केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 0 येते का हे चेक करायचं आहे. जर ती x ची किंमत 1 टाकल्यानंतर त्याची जर व्हॅल्यू या इक्वेशनची व्हॅल्यू जर 0 जर आली तर समजायचं की x इक्वल टू 1 ही जी व्हॅल्यू आहे ते या इक्वेशनचं रूट आहे. ओके, रूटचा मीनिंग असा की दिलेली किंमत इक्वेशन मध्ये त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी टाकल्यानंतर पूर्ण सोडवल्यानंतर ते इक्वेशन त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पूर्ण 0 येते का. जर आली तर ते रूट्स आहेत, जर नाही आली तर इक्वेशनचं रूट्स नाही आहेत. चला तर मग बघूया की कसा प्रश्न आहे. तुम्हाला सुरुवातीला या क्वाड्रॅटिक इक्वेशनची लेफ्ट हँड साइड कन्सिडर करावी लागेल. इथं बघा ही लेफ्ट हँड साइड आहे आणि ही राईट हँड साइड आहे. मग काय करणार, कन्सिडर LHS. लेफ्ट हँड साइड ही आहे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. या लेफ्ट हँड साइड मध्ये x इक्वल टू सुरुवातीची किंमत दिलेली आहे ती 1. पुट x इक्वल टू 1. तुम्हाला लेफ्ट हँड साइड मध्ये x च्या ठिकाणी 1 टाकायची आहे ही किंमत. सो x च्या ठिकाणी 1 स्क्वेअर प्लस ॲज इट इज 4 ॲज इट इज. x च्या ठिकाणी 1 मायनस 5 ॲज इट इज. काहीच नाही, मी फक्त लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली आणि त्या ठिकाणी व्हेरिएबलच्या ठिकाणी x च्या व्हेरिएबलच्या ठिकाणी 1 ही व्हॅल्यू पुट अप केली. ओके, सो 1 स्क्वेअर दॅट इज 1, 4 मल्टिप्लाइड बाय 1 दॅट इज 4 मायनस 5. 4 ला 1 ला गुणलं 4 ला 4 प्लस 1 दॅट इज 5. 1 प्लस 4 5 मायनस 5. 5 मायनस 5 दॅट इज 0. तर बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन लेफ्ट हँड साइड सुरुवातीला कन्सिडर केली, त्याला पूर्ण सॉल्व्ह केलं, आन्सर आला 0. याच क्वाड्रॅटिक इक्वेशनची राईट हँड साइड काय आहे 0. म्हणजे याचा अर्थ लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड या दोन्ही इक्वल आल्या. म्हणजे जेव्हा लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड जेव्हा दोन्ही इक्वल येतात तेव्हा समजायचं की जे दिलेलीची किंमत होती सुरुवातीची 1 x इक्वल टू 1 हे 1 ही किंमत या इक्वेशनचं रूट आहे. सो देअरफॉर x इक्वल टू 1 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. सिंपल आहे. काय केलं आपण, काहीच नाही, दिलेलीची किंमत होती ती किंमत आपण इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड मध्ये पुट अप केली, त्याला सॉल्व्ह केलं आणि आलेलं आन्सर 0 येते काय बघितलं. 0 जर आलं तर समजायचं की हे दिलेली किंमत x इक्वल टू 1 या इक्वेशनचं रूट आहे, अदरवाइज नाही. दुसरी किंमत आहे मायनस 1. परत तेच करणार LHS. लेफ्ट हँड साइड काय इक्वेशनची x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. परत काय करणार आता सुरुवातीला x इक्वल टू 1 पुट केलं, आता x इक्वल टू मायनस 1 पुट केलं. x इक्वल टू मायनस 1 x च्या ठिकाणी x च्या ठिकाणी मायनस 1 प्लस 4 ॲज इट इज. x च्या ठिकाणी मायनस 1 मायनस 5 ॲज इट इज. ओके, बघा मायनस 1 चा स्क्वेअर तो 1 होऊन जाईल. 4 मल्टिप्लाइड बाय 1 दॅट इज 4. 4 1 4 प्लस मायनस मल्टिप्लाय मध्ये प्लस मायनस काय होतं मायनस आणि मायनस 5. 1 minus 4 that is minus 3. Minus 5 as it is. 1 minus 4 that is minus 3. Minus 5 as it is. Minus 3 and minus 5 that is minus 3. इथं बघितलं आपण x इक्वल टू मायनस 1 ही दिलेली किंमत. दुसरी किंमत जेव्हा आपण लेफ्ट हँड साइड मध्ये LHS मध्ये x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 या ठिकाणी पुट अप केल्यानंतर x च्या ठिकाणी मायनस 1 ही व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर आलेलं जे उत्तर आहे ते मायनस 8 आहे. परंतु लेफ्ट हँड साइडचं जे मायनस 8 आहे जे आन्सर आहे ते आन्सर आणि राईट हँड साइड जे 0 हे इक्वल आहे का नाही. सो देयरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्ही इक्वल नाही का, तर लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू मायनस 8 आली आणि राईट हँड साइड 0 आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल नाही आणि त्याचमुळे x इक्वल टू जे दुसरी जी किंमत दिली होती मायनस 1 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. सो सिंपल आहे, फक्त तुम्हाला रूटचा म्हणजे इक्वेशनचा रूट आहे याचा म्हणजे काय होतो की दिलेली जी किंमत आहे लेफ्ट हँड साइड मध्ये
टाकायची, पुट करायची आणि त्याला सॉल्व केल्यानंतर आन्सर 0 आला पाहिजे. आन्सर 0 आला त्याचा अर्थ की जी दिलेली जी किंमत असते ती त्या इक्वेशनचं रूट असते. यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे ते बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 2m² - 5m = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी दिलं आणि त्याच्या दोन व्हॅल्यू दिल्या याच्या. व्हेरिएबल कुठला आहे याच्यामध्ये m आहे. मग दोन व्हॅल्यू दिल्या आहेत m = 2 आणि दुसरी आहे 5/2. मग आपण काय करणार आता m = 2 सुरुवातीला ही किंमत या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड मध्ये पुट करणार. सो लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली. लेफ्ट हँड साइड काय आहे 2m² - 5. ठीक आहे. हे लेफ्ट हँड साइड आहे आणि ही राइट हँड साइड. मग पुट सुरुवातीची किंमत m = 2 पुट करणार. काय मिळेल 2 ऍज इट इज. सुरुवातीला m च्या ठिकाणी फक्त आपल्याला 2 करायचं, बाकीचे चेंजेस करायचे नाही. m च्या ठिकाणी 2 टाकणार -5 ऍज इट इज. परत m च्या ठिकाणी 2. सो 2 ऍज इट इज 2 चा स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करू. सुरुवातीला 2 चा स्क्वेअर 4. 5 multiplied by 2 that is a 10. 4 multiplied by 2 that is a 8. Minus 10 as it is. 10 minus 8 that is minus. लेफ्ट हँड साइड सॉल्व केल्यानंतर m = 2 ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आणि लेफ्ट हँड साइड सॉल्व केल्यानंतर आलेलं उत्तर किती आहे ते -2. मग त्याचं उत्तर 0 आलं का नाही आलं. सो देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू राइट हँड साइड. राइट हँड साइड आहे 0, लेफ्ट हँड साइड आहे -2. मग हे दोन्ही बाजू लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड दोन्ही बाजू सारख्या नाहीत. सो देअरफॉर m is equal to -2 is not root of equation. Okay. So next दूसरी किंमत किती आहे 5/2. परत टाकणार. लेफ्ट हँड साइड परत कन्सिडर करणार. लेफ्ट हँड साइड काय आहे तीच आहे 2m² - 5m. m ची व्हॅल्यू काय करणार 5/2 पुट m = 5/2. m ची ठिकाणी टाकणार 5/2. सो मिळेल काय 2 ऍज इट इज. m च्या ठिकाणी 5/2. चा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर घेतला -5 ऍज इट इज. m च्या ठिकाणी 5/2. सो 2 ऍज इट इज. हा ब्रॅकेट सॉल्व करू. 5 चा स्क्वेअर 25. 2 चा स्क्वेअर 4. इथं या दोन्ही 5 आणि 5/2 मध्ये ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लाय. 5 multiplied by 5 that is 25. 2 as it is. ओके. बघा सुरुवातीला 2 या 2 ने या 4 ला डिवाइड केलं आणि नंतर 2 25/2 -25/2. 25/2 -25/2 that is a 0. सो LHS इथे किती मिळाली 0. सो देअरफॉर LHS is equal to RHS. LHS पण लेफ्ट हँड साइड पण 0 आली आणि राइट हँड साइड तर ऑलरेडी 0 असतेच. मग या ठिकाणी काय होणार. सो देअरफॉर m = 5/2 is a root of given equation. काय केलं आपण फक्त काहीच नाही. m = 5/2 दिलेली जी प्रत्येक किंमत असते ती लेफ्ट हँड साइड मध्ये त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी पुट अप करायची आणि त्याचा आन्सर 0 येत असेल तरच त्या ठिकाणी लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड लिहायचं. अदरवाइज नॉट इक्वल टू लिहायचं आणि केवळ व्हॅल्यू तर दोन्ही सारखे आल्या तर ते रूट आहे, अदरवाइज ते रूट नाही. ठीक आहे. चला मग यानंतरचा प्रश्न बघूया. तर यानंतरचा प्रश्न 5वा. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला 2 मार्काला ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये किंवा सरळ असा प्रश्न येतो. फक्त x = 3 आहे तर किंमत बदलली. बघा 2 ते 3 मार्काचा प्रश्न आहे. सोपा आहे. 2 मार्काचा प्रश्न आहे. क्वेश्चन काय आहे फाइंड k ची किंमत करा जर इफ x = 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. सांगितलं ऑलरेडी x = 3 हे या इक्वेशनचं रूट आहे. दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे तेव्हा तुम्हाला k ची किंमत काढायची आहे. अतिशय सोपं. बघा काय करणार. सुरुवातीला इक्वेशन लिहिणार kx² - 10x + 3 = 0. मी फक्त इक्वेशन सुरुवातीला लिहिलं. नंतर सांगितलं ऑलरेडी की x = 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. x = 3 is a root of equation. So therefore सांगितलेलं आहे. मग काय करणार x च्या ठिकाणी 3 ही किंमत पुट करणार. जिथं कुठं x आहे इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी x च्या ठिकाणी 3 ही पुट करणार किंमत. सो k as it is x च्या ठिकाणी 3 स्क्वेअर आहे स्क्वेअर मायनस as it is 10 as it is x च्या ठिकाणी परत
3 आणि शेवटची संख्या +3 ॲज इट इज. ओके, सो व्हॉट k ॲज इट इज 3 चा स्क्वेअर 9, 10 मल्टिप्लाय बाय 3 that is 13 plus 3 equal to 0. So 9 multiplied by 3 that is 9k minus 30 plus 3 that is minus 27. 30 मधून 3 काय आहे मायनस असले आपण आले तर 27. 30 ही मोठी संख्या आहे आणि मोठ्या संख्येची चिन्ह मायनस. ओके, मग काय होईल आपल्याला k ची किंमत काढायची आहे. मग हे -27 ही टर्म बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल प्लस होऊन जाईल. सो देयरफॉर 9k equal to 27. 9 मल्टिप्लाय करता डिवाइड बाय केल्यानंतर काय होईल तो 27 डिवाइड बाय 9 इज 3. 9 ने 27 ला डिवाइड केलं आईची टर्म किती आहे ते 3 आहे. सो देयरफॉर k ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. देयरफॉर व्हॅल्यू ऑफ k इज 3. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या किमती घेऊन करायच्या घरी. एकशे ठिकाणी 3 घ्या, जसं की आपण या ठिकाणी एकशे ठिकाणी 3 घेतलं, नंतर 2 घ्या, 4 घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, गाईड पेपर आहे, त्याचा तुम्ही सराव करा आणि हा प्रश्न भरण्याच्या परीक्षेला येऊ शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर यानंतर शेवटचा प्रश्न प्रॅक्टिस सेट 2.1 चा काय क्वेश्चन आहे. वन ऑफ द ही ऍक्च्युअली आहे ऍक्टिव्हिटी. बोर्डाच्या पेपरला तुम्हाला 2 मार्काची एक ऍक्टिव्हिटी असते आणि 3 मार्काची. ठीक आहे, तर याचं स्वरूप 3 मार्काचं आहे किंवा 2 मार्काला पण टाकू शकतो. प्रश्न बघा, वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m² + 2m + k = 0 इज -7/5. म्हणजे या इक्वेशनचं रूट -7/5 आहे. ओके, सो कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k ची किंमत काढण्यासाठी खालची ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. काय सांगितलं सुरुवातीला बघा, इज अ रूट ऑफ इक्वेशन. या इक्वेशनचं रूट कुठलं आहे -7/5 म्हणजे इथे लिहिणार -7/5. ओके, सुरुवातीच्या बॉक्समध्ये. नंतर मग काय करतो आपण, आपल्याकडे रूट आहे -7/5. मग काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन काय, नेक्स्ट काय आहे पुट m इक्वल इन द इक्वेशन. m ची किंमत, m हे रूट, m चं रूट कुठला आहे -7/5. या इक्वेशनचं रूट कुठला आहे -7/5. मग m च्या ठिकाणी रूट कोणता पडेल -7/5. सिंपल आहे. इक्वेशनचं रूट -7/5 दिलं, जसं की तुम्ही इथे बघितलं या क्वेश्चन मध्ये आपण रूट 3 दिलं होतं, तर आपण त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी ते जे रूट आहे ते पुटअप केलं. मग तसंच या ठिकाणी -7/5 हे रूट दिलं होतं, म्हणून व्हेरिएबल कोणता आहे इथं m आहे. मग त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी -7/5 आपण इक्वेशन मध्ये पुटअप करणार. मग बघा इक्वेशन काय आहे 5m² + 2m + k = 0. हेच इक्वेशन खालचं आहे, परंतु इथं बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचे आहे. 5 इथं आहे, नंतर काय m², परंतु m ची किंमत किती आहे -7/5. मग m च्या ठिकाणी -7/5. स्क्वेअरला स्क्वेअर, प्लसला प्लस, 2 ला 2, परत m च्या ठिकाणी किती करणार -7/5 प्लस k = 0. बघा काय होईल, हा 5 बाजूला तुम्ही बघा, हा 5 -7 चा स्क्वेअर, इथं मिळणारी टर्म खालच्या बॉक्स मध्ये कुठली टर्म येईल ते सांगतो मी तुम्हाला. हा 5 दुसऱ्यात कसा -7 चा स्क्वेअर 49 आणि 5 चा स्क्वेअर 25 आणि 25 ला 5 डिवाइड केल्यानंतर काय येते 5. सो देयरफॉर इथं 49/5. 49/5 इथं काय मिळणार 49/5. काय केलं आपण 7 चा स्क्वेअर 49 आला, 5 चा स्क्वेअर 25 आणि या 25 ला 5 ने डिवाइड केलं तर मिळालं 49/5. प्लस ला प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 7 that is -40. 7 × 14 मायनस ला मायनस डिवाइड 5 as it is plus k equal to 0. बघा इथं डिनॉमिनेटर सेम आहे 5 5. ही टर्म काय आहे 49/5 प्लस मायनस काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल 40/5. ओके, डिनॉमिनेटर सेम आहे, वरची सबट्रॅक्शन होईल 49 minus 40 that is a 35. So what 35 ला 5 ने डिवाइड केल्यानंतर काय येते 7. या दोन्ही टर्मची सबट्रॅक्शन झाल्यानंतर फायनल आन्सर 7 आलं आणि हे प्लस 7 आपल्याला ऍक्च्युअली किंमत कशाची काढायची आहे k ची, ज्यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करतो. मग हा प्लस 7 जो आहे तो बिंदू काय येतो मायनस. सो देयरफॉर k ची व्हॅल्यू किती आली तो -7. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी संपली आणि या प्रश्नासोबतच प्रॅक्टिस सेट 2.1 क्वाड्रेटिक इक्वेशनचा संपलेला आहे. ओके.
तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये 2.2 करूया. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू.